मुंबईतील सीजीपीच्या निषेध रॅलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एका तरुणीच्या हातात औरंगजेबाचा फोटो असल्याचा दावा करत अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत। व्हिडिओमध्ये एक तरुण धावत येतो आणि त्या तरुणीच्या हातातील फोटो हिसकावून घेतो। एवढाच भाग दाखवत अनेकांनी रॅलीवर गंभीर आरोप केले। पण संपूर्ण व्हिडिओ समोर आल्यानंतर वेगळंच चित्र समोर आलं आहे। काल दिल्लीमध्ये सीजीपीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून मुंबईत तरुणांनी मोर्चा काढला होता। या मोर्चादरम्यान घडलेली एक घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली। व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एका तरुणीच्या हातात औरंगजेबाचा फोटो असल्याचं दाखवत एक तरुण बाईकवर धावून येतो आणि तो फोटो काढून घेतो। हा छोटासा व्हिडिओ शेअर करत अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी असा दावा केलाय की मुंबईतील या रॅलीमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन लोक सहभागी झाले होते। मात्र संपूर्ण व्हिडिओ समोर आल्यानंतर वेगळं सत्य बाहेर आलं आहे। समोर आलेल्या माहितीनुसार त्या कागदावर केवळ औरंगजेबाचा फोटो नव्हता, तर औरंगजेबाच्या वेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपादित चित्र दाखवण्यात आले होते। आंदोलनकर्त्यांकडून हा फोटो सरकारवर टीका करण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा केला जातोय। छत्रपती शिवाजी नरेंद्र मोदीचा फोटो आहे, हे पण आपण लक्षात घ्या। फोटो मोदीचा आहे, लक्षात ठेव। देशभक्ती कशाला आले? मोदीचा आहे ना, मोदीला करा। मोदी औरंगजेबात आहे तो, कशासाठी आले? मोदीचा आहे ना, मोदीला करा। मोदी औरंगजेबात आहे तो। यामुळे सोशल मीडियावर फक्त काही सेकंदाचा व्हिडिओ दाखवून वेगळा संदेश दिला गेला का असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे। दरम्यान काही माध्यमांनीही उबाटाच्या बालेकिल्ल्यात हिरवी झुरळ, सीजीपीच्या रॅलीत औरंगजेबाचा फोटो अशा मथळ्यांसह बातम्या प्रसारित केल्या। मात्र या मथळ्यांवरही सोशल मीडियात टीका होत असून संपूर्ण घटना न दाखवता अर्धवट माहिती दिल्याचा आरोप केला जातोय। आजच्या सोशल मीडियाच्या युगात काही सेकंदाचा व्हिडिओही लाखो लोकांपर्यंत पोहोचतो, पण तो व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे, त्याचा पूर्ण भाग काय आहे आणि त्यामागचं वास्तव काय आहे हे तपासणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? सोशल मीडियावर अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जात आहे असं तुम्हाला वाटतं का, की या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।